यूं तो 15 अगस्त 1947 को भले ही मुल्क को आज़ादी मिल गई थी, लेकिन कुछ तबक़ात ऐसे थे जिन्हें आज़ादी हासिल करने में मज़ीद कई दिनों तक का इंतज़ार करना पड़ा। ऐसे ही सूरत हाल खाना बदोशी की ज़िंदगी गुजारने वाले तबक़ात के बारे में पाई जाती है, और यही वजह है कि 31 अगस्त को भटकी विमुक्त जमातों के लिए आज़ादी के दिन के तौर पर मनाया जाता है। वंचित बहुजन अघाड़ी के कौमी सदर एडवोकेट प्रकाश अम्बेडकर ने अपनी पार्टी के सभी ओहदेदारान को इस मरतबा यह हिदायत जारी की कि इस साल 31 अगस्त को भटकी विमुक्त जमातों के कबीलों में जाकर उनकी खैरियत मालूम की जाए और उनकी खुशियों में शामिल होकर उन्हें अपनाइयत का एहसास दिलाया जाए। साथ ही उनके मसाइल के बारे में जानकारी लेकर उनके हल के लिए क्या कुछ किया जा सकता है, इस बारे में कोशिशें की जाए। इसी सिलसिले में वंचित बहुजन अघाड़ी के रियासती तर्जुमान फारूक अहमद ने मुस्लिम इत्तेहाद फ्रंट के सदर जावेद कुरैशी के अलावा पार्टी के जिला सदर विट्ठल गायकवाड़, मीडिया सेक्रेटरी श्याम कामड़े, शहर सदर अयूब खान के साथ एक वफद की शक्ल में नांदेड़ से करीब जवाहर नगर में खाना बदोशी की जिंदगी गुजार रहे भटके विमुक्त जमाती के बस्ती का दौरा किया। यहाँ इनके लिए एक दावत ताम की तकरीब का भी अहतमाम किया गया। इनके हालात के बारे में मालूमात हासिल करके इन्हें हुकूमत की मुख्तलिफ स्कीमों से फ़ायदा पहुँचाने के लिए हर तरह से उनकी मदद करने का यकीन दिलाया गया। भटकी विमुक्त जमाती के लोगों को ये प्रोग्राम बहुत पसंद आया और इन लोगों ने वंचित बहुजन अघाड़ी के जिम्मेदारान का शुक्रिया अदा किया। जे काही राज्य व्यवस्था आपण बदलू शकतो, थेट मतदानाचे अधिकार आपल्याकडे नाहीत। कारण आम्हाला थोडंसं पक्का घर आहे, तुम्हाला अजून पक्का घर नाही। आमचे लेकरं शाळेला जातात, सरकारी वरकारी शाळेत जातात, का होईना पण जातात। तुम्हाला अजून शिक्षणाच्या सोयी सुविधा तुलनेनं खूप कमी आहेत। तर आमच्या या वंचित बहुजनांना सुद्धा कळालं पाहिजे की आपण स्वतःला खूप पीडित मानतो, पण आपल्यापेक्षाही जास्त त्रासात असलेले समाज बांधव आहेत, आपल्यापेक्षा जास्त मरण यातना सहन करलेल्या जाती आहेत आणि यांचं कसं जगणं आहे हे आम्हाला येऊन बघण्याची एक संधी म्हणून आजच्या दिवसाचं औचित्य करून आम्ही तुमच्या पालमध्ये आलेलो आहोत। तुमच्यासोबत काही क्षण आम्ही हे करणार आहोत। आम्ही ठरवलं होतं की आज तुमचे परंपरागत जे वेशभूषा, परंपरागत जे व्यवसाय होते, मग ते गारुडीचा व्यवसाय असेल, मग ते नंदीचा असेल, मग ते जोशीबुवाचा असेल, हे सगळं बघून एकदा आपल्या त्या परंपरा आपल्याला जिवंत करायच्या आहेत आणि समाजाला दाखवायचं आहे की आजही आमच्यावर जर ही करण्याची पाळी येत असेल, आजही आम्हाला हे करण्याचं जर नामुष्की ओढवत असेल, तर आमचं स्वातंत्र्य कोण हिरावून घेतलेलं आहे। आम्हाला विचारायचं आहे की आमची आझादी कुठं आहे, आमचं स्वातंत्र्य कुठं आहे। आणि हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी, या जाणीवा निर्माण करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे कार्यक्रम लावलेला आहे। देश जरी 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला असला तरी आज जे की जवळपास 40 ते 50% जे काही भटके विमुक्त जातीचे लोक होते, ते म्हणजे अद्यापर्यंत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। उमाजी नाईक हा भटक्या विमुक्तातला एक लढाऊ, एक क्रांतिकारक। त्यांनी 1857चा जो काही उठाव होता, त्या उठावाच्या पूर्वीसुद्धा त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करून इंग्रजांना सळोकीपळो करून सोडण्याचं काम केलं। उमाजी नाईक हा रामोशी जातीतील एक भटक्या जातीतील तो युवक होता, परंतु इंग्रजाला शरण न जाता तो इंग्रजाशी शेवटच्या क्षणापर्यंत लढला। 1832ला त्यांना इंग्रजांनी पकडून फाशीची शिक्षा दिली, परंतु तो इंग्रजाला शरण गेला नाही। असे क्रांतिकारक आपल्या या भटक्या विमुक्त समाजातून निर्माण झाले आणि देश स्वतंत्र करण्यासाठी त्याचं खूप मोठं योगदान होतं। परंतु आजही आपल्याला कुठल्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाहीत, आपल्याला स्वतःचं घर नाही, आजही आपण भटकंती करत आहोत। म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन जवळपास 75 वर्ष वाहिलेत, परंतु आजही आमच्या समस्या, मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या आम्हाला आजही मिळत नाहीत। याचा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे। आणि या पूर्ण जमाती म्हणजे रामोशी समाज आहे, रामोशी समाज हा गावाचं रक्षण करायचा। पूर्वीच्या इंग्रजाच्या आधी रामोशी समाजाकडे गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी होती, किंवा ह्या सर्व गोष्टीमध्ये मग प्रबोधनाची जबाबदारी असणारा एक समाज होता। आपल्या वासुदेव असेल,
या समाजासारखी माणसं होती की समाजातल्या या सर्व म्हणजे तो प्रचारक म्हणून या पूर्ण यंत्रणेमध्ये होता आणि याचा फायदा घेत घेत इंग्रजांनी ह्या ज्या जाती आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. ह्या जातीवर काय केलं, नियंत्रण ठेवायला सुरुवात केली आणि 1871ला एक कायदा झाला इंग्रजांच्या काळामध्ये. 1871ला म्हणजे 1935ला तर म्हणजे 1835ला त्यांनी कायदे केलेलेच होते. इंग्रजांनी 1835ला या ठिकाणी म्हणजे पूर्ण कायदे त्यांच्या हिसाबाने केले होते इथं राज्य करताना. त्याच्यानंतर 1835ला एक कायदा, 1835च्या कायद्यानंतर 1871ला एक कायदा झाला. त्या कायद्यानंतर काही जमातींना गुन्हेगारी जमाती बनवण्यात आल्या. बघा, शोकांतिका अशी आहे, ज्या लोकांनी त्यांना सांभाळलं, त्यांची गुलामगिरी स्वीकारली, त्यांना वतनदारी देण्यात आली, त्यांना इनामदारी देण्यात आली. म्हणजे आज हे देशपांडे, सरदेशपांडे हे वतनदार आहेत, म्हणजे मोठे छाती ठोक सांगतात की आम्ही हे वतनदार आहोत. पण तुम्ही इंग्रजाची गुलामी केली, त्यामुळे तुमचे राजवाडे झाले, तुम्हाला वतनदाऱ्या मिळाल्या. आणि भटकाविमुक्त जो समाज आहे त्याला इंग्रजांनी कैद केलं, त्याला नजरकैदात ठेवलं. म्हणजे दिवसातून म्हणजे काही लोक असतील, हातवे साहेबासारखे त्या काळामध्ये सुद्धा लोक होते. आता उदाहरणार्थ सरांनी सांगितलं की जो उमाजी नाईक होता, लोढावया योद्धा होता, ज्यांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये बंड पुकारलं, हे म्हणजे ही माणसं होती. कोण्या म्हणजे खूपच काही म्हणजे वतनदार माणसांनी ते लढे म्हणजे इंग्रजाच्या विरुद्ध लढायला हातात शस्त्र घेतलं.